बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधला क्षेत्रामधला हा कारखाना आहे आणि इंदापूर तालुक्याच्या या कारखान्याचा वर्गामधून मी प्रतिनिधी आहे आणि म्हणून मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि मतदान आता केलेलं आहे. भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही असं तालुकाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. एकंदरीत काय आपली मागणी होती का? मुळात सहकारामध्ये कुठला पक्ष वगैरे काय नसतो, इथं सर्वच एकत्रित येऊन पॅनल केलेलं आहे. कारण आपण बघताय सगळीकडेच महाराष्ट्रातली सहकारातली साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे. ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे, साखर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार पण अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे अशा वेळेस साखर कारखान्यामध्ये किंवा सहकारी चळवळीमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्याच्या आणि कामगारांच्या हिताकरता आपण एकत्र येऊन ह्या संस्था व्यवस्थित चालवत. आम्ही पण काही कारखाने चालवतो, तिथं पण अडचणी खूप आहेत, महाराष्ट्रात अडचणी खूप आहेत आणि मला असं वाटतं की शेतकऱ्याचं आर्थिक परिवर्तन करणारी कारखानदारी असते. सर्वच नेत्यांनी सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपापले राजकीय मतभेद राजकीय पक्षाचे विचार बाजूला ठेवून शेतकरी आणि कामगार हे डोळ्यासमोर ठेवून या पद्धतीने पृथ्वीराज जाचक बापूंच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये सर्वांनी त्यांना साथ द्यावी आणि कारखाना चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. त्या भावनेतनं आम्ही आज या ठिकाणी मदत करतो. भाऊ, राज्याच्या राजकारणात आपला अनुभव मोठा आहे. एकंदरीत काल संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यात मोठे गोप्यस्फोट करण्यात आलेले विशेषतः जे अमित शहा यांच्याबद्दलचं खून प्रकरणात आरोप करण्यात आलेला नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला आरोपी होतो हा हत्याकांडात तो आरोप करण्यात आला. कसं बघताय बाबी तुम्हाला? नाही, ते पुस्तक मी काय पाहिलेलं नाही आहे. पुस्तकाचं प्रकाशन झालं एवढं कळलं ते आपल्या माध्यमातूनच कळलेलं आहे. ते सगळं पुस्तक वाचेल आणि वाचल्यानंतरच माझी प्रतिक्रिया देईल. आज तुम्ही आता उपमुख्यमंत्री अजित पवार तुमची मतदानाच्या दिवशी भेट झाली आहे, काय काय नाही, नेहमीच भेट होती. काय ते आले ते म्हणजे आमच्या पॅनलला मतदान करा. मला आमचं तुमचं काय म्हणलं शेतकऱ्यांचं पॅनलवरून भेट घेतात ते काय नाही. पवार साहेबांच्या उपस्थितीत काल प्रकाशित झालं. पवार साहेबांच्या उपस्थितीत काल प्रकाशित झालं. आता ते प्रकाशनाचा समारंभच होता आणि त्यामुळं त्यांनी पवार साहेबांना प्रकाशन करण्यासाठी बोलवलं. भाऊ, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्याच दिवसात होणार आहेत, पंचायत समितीच्या होणार आहेत. तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते या दृष्टीने म्हणजे काय आपली काय भूमिका राहील? आता सुप्रीम कोर्टाने आता तर आदेश दिलेला आहे. आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मला असं वाटतं की एकदा निवडणुकीचा प्रोग्राम लावू द्या. लावल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.